नमस्कार, मी जया मेहरा, दबंग 24 न्यूज चैनल मध्ये आपले स्वागत आहे। तो ये नया एफआईआर रजिस्टर हमने किया है। इसके आगे हम तपास भी वैसा इस एफआईआर में करने वाले हैं। इसके अलावा हमारे सीनियर ऑफिसर्स की तरफ से सीनियर ऑफिसर्स जो हैं उन्होंने हमको इंस्ट्रक्शन दिए हैं इस केस में कि नंबर 1 जो विक्टिम्स को कांटेक्ट करके उनको ऑन रिकॉर्ड आने का जो हमारा प्रयास था उसको कॉन्फिडेंशियली जो है प्रयास को कंटिन्यू रखने के लिए बोला गया है। ये नंबर 1। नंबर 2, जो भी डिजिटल डिवाइसेस से जो डाटा मिल रहा है उसका एनालिसिस और इतर फॉरेंसिक एनालिसिस जो हम इन्वेस्टिगेशन में बोलते हैं इसके ऊपर फोकस करने के लिए जो है हमारे सीनियर ऑफिसर्स ने वैसा निर्देश दिया है, इंस्ट्रक्शंस दिए हैं। उसी हिसाब से जो है पॉझिटिवली हमारा इन्वेस्टिगेशन जो है अभी शुरू। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एक एफआयआर दाखल। 16 वर्षीय मुलीशी संपर्क, समुपदेशाकडे दुर्लक्ष, आईंची तक्रार, तपास सुरू। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून उज्जैन खान, इम्रान खान यांच्या विरोधात आणखी एक एफआयआर नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उज्जैन खान हा एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींच्या सतत संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे। पीडित मुलींच्या कुटुंबियांनी वारंवार समज देऊनही आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान पीडित मुलींच्या आईने परतवाडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असूनही त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू केली असून संबंधित पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। याआधीच उघडकीस आलेल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाही नव्या एफआयआरमुळे प्रकरणांची व्याप्ती वाढली आहे। पोलिसांकडून आरोपी विरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले असून तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।